सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सकाळची पहिली ऊब, तिळगुळाचा गोड सुगंध आणि एकच मोठा प्रश्न, यावर्षी आपण वाण कोणतं करायचं? होय, संक्रांत आली की हा प्रश्न प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या मनात फिरतो. पण खरं सांगू का, वाण म्हणजे फक्त वस्तू नाहीत, त्या आहेत आपल्या घराची शुभता, समृद्धी आणि संस्काराची परंपरा. आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीला नक्की कोणतं वाण द्यायचं. तयार राहा, कारण ही माहिती कुठेही मिळणार नाही. चला तर मग सुरू करूया संक्रांतीच्या शुभ वाणाची सुंदर सफर. आज तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण 100 वाणाची मोठी, सुंदर आणि शुभ यादी. तर चला, तिळगुळच्या गोड वातावरणात संक्रांतीच्या शुभ वाणाची 100 सुरू करूया. 100 वाणं मी सांगते, त्यापैकी आपल्याला कोणतं अवेलेबल आहे किंवा कोणतं तुम्हाला आवडलं ते तुम्ही करू शकता. हळद, कुंकू, अक्षदा, गूळ, तीळ, तांदूळ, साखर, हळदी कुंकाचं पॉकेट, बांगड्या, बिंदी, केसपिंड, कंगवा, मेहंदी, काजळ, सुगंधी अगरबत्ती, छोटं परफ्यूम पाऊच, वेणीचं फूल किंवा गजरा, छोटासा आरसा. ह्या सगळ्या कशा आहेत, ग्रहशोभा वाढवणाऱ्या वाण आहेत. त्याच्यानंतर छोटा दिवा, समई, निरांजन, टेबल बेल, तुळशीचं रोप, शोपीस, छोटा फोटो फ्रेम, गणपतीची म्हणजे देवाच्या मूर्ती कोणती, आता गणपतीची, अन्नपूर्णेची, हळदी कुंकाचा छोटासा डब्बा म्हणजे कोयरी, हळदी कुंकाचा करंडा, रांगोळीचं पॉकेट, रांगोळी, पितळेचा चमचा, वाटी, छोटा लोटा, पळी, चहाची गाळणी, मसाल्याचा डब्बा, छोटा स्टीलचा डब्बा. छोटे छोटे डब्बे आता बाजारात खूप अवेलेबल आहेत. छान आकार पण आलेले आहेत त्याच्यामध्ये. आपण चौकोन, गोल किंवा ॲपल टाईपचा आकार तो सुद्धा आपण घेऊ शकतो. खूप छान होते. छोटंसं ताट, डिशा, वाट्या, छोटे छोटे ग्लास किंवा फुलपात्र, हे सुद्धा टोपल्या, आता प्लास्टिकच्या टोपल्या पण असतात, लाटणं, हे सगळे कसं. आणि काही गोड पदार्थ, गोडवा वाढवणारे सुद्धा वाण आहेत. त्याच्यापैकी तिळाचे लाडू, पोहे, फरसाण, चहा पावडर, मिठाई, कॉफी, ड्रायफ्रूटचं पाऊच, गुलकंद, शेंगदाणे, साखरपाक, हे सगळे पदार्थ आहेत. हे एकूण मी 100 सांगते, पण 1-2 असं काही म्हणलं नाही. पण हे सगळं जर मोजले तर 100 आयटम होतात. आता आपल्याला आध्यात्मिक वाण सुद्धा करायचं असलं तर आध्यात्मिक वाण केल्यामुळे काय होते, घरामध्ये शांती, भक्ती, मंगल वातावरण आणतं. त्याच्यामध्ये आध्यात्मिकामध्ये काय, नारळ, सुपारी, पंचामृताचं साहित्य, पोथी, हनुमान चालिसा किंवा तुळशी, कोणतेच पोथ्या छोट्या छोट्या, रामरक्षा म्हणा, तुळशीपत्र म्हणजे तुळशीचं रोप, गोमूत्र स्प्रेचं इकडं मिळतं, गंगाजल मिळतं, गंगाजलाचं सुद्धा, चांदीचं नाणं छोटंसं, कलश साहित्य, कापूर, हे सगळे आपण, उदबत्ती, हे सगळे आपण देऊ शकतो. त्याच्यानंतरचं आपण वस्तू बघूयात. कुंकवाची बाटली म्हणजेच कुंकाचा करंडा किंवा कुंकाचं गंध सुद्धा असते. मल्टी कलरचे कुंकाचे डब्बे सुद्धा आहेत, ती सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर रील, दोरा, कापूस, हळदीची गाठ म्हणजेच हळकुंड, वेलदोडे, किंवा एखादं छोटं नॅपकिन किंवा रुमाल छोटे छोटे लेडीजचे. त्याच्यानंतर आपण महिलांसाठी युजफुल वाण सुद्धा आहे. त्याच्यामध्ये काय, पर्स, आधी सांगितलं मी, रुमाल, नेल कटर, लिप बाम, सुगंधी साबण, फेस पॅक, पावडर, छोटा क्लच, मेकअप आणि हे सगळे आपले मेकअपचे जे आयटम असतात किंवा हे, ते सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण लहान मुलांसाठी, समजा लहान मुलांना उपयोगी होईल असे चॉकलेटचा डब्बा, बिस्किट, खेळणीचा छोटासा सेट, रंगपेटी, पेन, स्टिकर्स, पाण्याची बॉटल यूज होणारी, बलून, असे छोटे स्केच पेना. आता आपण नंतर आधुनिक आणि सुंदर असं वाण बघूयात. त्याच्यामध्ये काय, सुगंधी मेणबत्ती, आपण डेकोरेशनसाठी मेणबत्त्या ठेवतो ते मेणबत्त्या, किचनमधले काही साहित्य, नोटबुक, सॅनिटायझर, छोटा डिओ, आणि कप होल्डर, छोटे छोटे कप सुद्धा आपण देऊ, छोटे छोटे ग्लास, काचेचे सगळे कप, बाउल्स असं सुद्धा देऊ शकतो. आणि इको फ्रेंडली बॅग सुद्धा. ही 100 वाणाची यादी आहे.
ह्याच्यामध्ये 100 मी आज 1 2 असं आधी सांगितले, काही मोजले नाहीत, पण हे 100 आयटम आहेत, म्हणजे 100 वस्तू आहेत. त्यापैकी आपल्याला जे आवडेल ते आपण उपयोगी करू शकता का यूज करू शकता संक्रांतीला. कारण काय, महिलांना प्रश्न पडतो की आता कोणतं वाण द्यायचंय, सगळे आपल्याला झालेलेच असते किंवा नवीन काहीतरी युनिक असं वाण द्यायचं असतं. तर ह्याच्यामधली यादीमधलं तुमचं जे वाण झालं नाही ते वाण तुम्ही चॉईस करा आणि ह्या संक्रांतीला ते वाण करू शकता. जर ही 100 वाणाची यादी तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे अजून मला हे सांगायचं की 100 वाणाची यादी तुम्हाला आवडली का हे नक्की मला सांगा. आपल्या संस्कृतीची ही श्रीमंती, ही परंपरेची ही श्वास भरून देणारी गोड ओळख फक्त इथपर्यंत थांबू नये. ही प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि एक लाईक शेअर तुमच्या कोणाच्या तरी घरी शुभता आणू शकतो, कोणाला योग्य वाण निवडायला मदत करू शकतो आणि आपल्या परंपरेला नवीन उभारी देऊ शकतो. म्हणूनच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपली ओळख, आपली संस्कृती, आपली परंपरा कधीही हरणार नाही. चला, प्रत्येक घरापर्यंत पोहोचूया एक संदेश, आपली संस्कृती, आपला अभिमान. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अशी ही संक्रांती शुभवाणाची, गोड तिळगुळाची आणि आपल्या संस्कृतीची सुवासिक असा सोहळा. त्यामध्ये दडलेला आहे परंपरा, गोडवा, संस्कृती आणि शुभवाणाची सुंदर सांगड. शुभ संक्रांती. जय सूर्यदेव.